झाला का चहा? झाला. द्या 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 द्या. अरे वा 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 झाला चहा? झाला हे. वा 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 क्या बात है, मस्त एकदम सुपर. लय खुश दिसालो आज. आज अशी खुशीची गोष्ट. आपण बारबाई खुश असतो, आपलं काय टेन्शन नाही, आपण अजिबात टेन्शन घेतच नाही. सॉरी लय खुश आहे बाबा. हा मग खुशीचं कारण माहितीये का? खुश राहत काय झालं, तहसीलदार साहेबाचा फोन आलता, पण आपली अडचण जरा अशी होती, थोडा पैसा कमी होता त्याचं. काय थोडं पैसे द्यायचं काय? माझ्याकडे आहेत, फोन पे करावं लागतात. देतो की. आपण कधी बुडवले का तुमची 1 रुपया? आपण कधी बुडवले नाही. फोन पे वर सगळा व्यवहार असतो आपला, पण आता जरा थोडीशी फोन पे वर काय नाही. अहो माझ्याकडे कुठले पैसे? तुम्ही दिला तरच माझ्याकडे पैसे असणार. तरी पण ठीक आहे. नाही साहेब, माझ्याकडे पैसे नाही. ऍडजस्ट करा 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 काहीतरी. अहो कुठलं देऊ मी सांगा? आता सोनं बिना घाल ठेवू का? ते द्या की मग मीच ठेवू. तुम्ही कशाला त्रास करून घेता? एवढा तालुक्याला असं पण मी जाणार होता की द्या. असं कुठलं देऊ मी? देऊ का तुम्हाला गळ्यातलं ते देऊ का? असताना जेवढ्या मला काय द्यावं मला? नको, जाऊ दे. आई जुडीवर माझी जाईल. आता अध्यक्ष तुम्हाला सोडावं लागते परत व्याजाने. ठीक आहे ठीक आहे. ओके ओके. जातो जरा. बरं हे करा, आपले ते जनावरला ते नवीन रोग आलाय ना, आजार. ते तू परवा आले त्या डॉक्टर डबल काम करते म्हणजे कुठला ते विसरवळे मला आलेला. मग ती त्या रोगाच्या लशी तेवढ्या बरोबर घ्या. डॉक्टर आहे ना ते दोन्ही पण काम करते. मग जनावरच पण करतोय. नसलं तर त्यांना वैष्णव कुठल्या जनावर डॉक्टरचा नंबर असेल तर घे, आणि ती लंपीची आपल्या लशी पण करून घे. आता तर सरकार मार्फत येईपर्यंत जनावर. हा ठीक आहे, जातो मी तालुक्याला. आता ती सगळं तूच बघायचं. आता मी म्हणजे तुला माहितीये आपण तुम्ही तर लय मोठा झाला, घराकडे लक्ष देना, शेताकडे लक्ष देना. तुम्ही 8 दिवस झालं मी एकटीच बघायला सगळं. बघा जगा वेगळा नवरा आमचा. जनावरला बघ एवढं मोठं काम चांगलं सोन्यासारखं केलंय नवऱ्यानं. त्याला नावत होती तो काय तर. अहो त्यांनी तसं करतात म्हणून बोलते. इकडं जावं इकडं जावं. जनावर एवढी मोठी आहे ती. भाऊ गाठ पण त्याला सांगतो कुठे गेलता 4 दिवस लागा. घरी बायको त्रास व्हायला बायकोला. आम्ही गेलो होतो शेताकडे. ती दारी धरायची, गुरं पाणी पाजायची, वैरण गाडी काढायची, घास जाळा. राजा बाईने एकट्या काय करायचं? आता पोरगं पण कॉलेजला जाते. तंटा मुक्तीचे अध्यक्ष झाले तर त्याच्यामुळे मलाच बघावं लागतंय सगळं. शेती ते हे गुराढोरांना. आणि आता तर शौचालयाचं पण घेतलेत ना हातामध्ये. आपल्या गावात शौचालय नाही. आता पहिला आपल्याकडे बांधलं की मग गावात होणार शौचालय. तंटा मुक्तीचा अध्यक्ष झाला काय? निवड झाली का? निवड झाली की त्यांची. कधी? आता 2-3 दिवस झालं बघा. शौचालयाचं काय म्हणाली? हा घेतलं की मनावर आता आणलेत म्हणले. हा बांधतील आता करतील. मग का आता स्वतःची सुरुवात घरच्यापासून केल्यावर मग जग करताय ना. आपल्यापासून सुरुवात करायची. मग आता कुठं गावात गेला का तालुक्याला गेलाय? कुठं माहित नाही मला. गेले तालुक्यालाच गेले असते. असं काय? बरं असेल म्हणून आलो तिकडे जनावर गोठ्या बेट्यात असेल म्हणून जायचं मळ्यात गाड्याचं असेल. 8 दिवस झाले नाही बघते. मग चालतंय. मग त्याला आलता मी म्हणून सांग सणाला. हो सांग. आबा आलता म्हणा. जरा गाठ घ्यावं आलो होतं पण का तुम्ही नव्हता मग गेलं मग. आल्यावर या मग तुम्ही. मला फोन करायला सांगा त्याला. हो सांगते. झाला. द्या 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 द्या. अरे वा क्या बात है. किती टेन्शन आहे. घरातली नवरा इतकी आगाव आहे, इतका त्रास देते. बाहेरचे लोक इतका त्रास देतात. तरी पण खाऊन पिऊन मजबूत आहे बाई माणूस. धावणीला बांधलेलं काय ती बैल देवाला काय मला येईना बाबा. धावणीला बांधायला बैल चालू करू द्या. काय हो का सांगायचं? बघा की ऍक्शन. काय ते नाबरूची पोरगी हिला बोललेलं काय फरकच पडत नाही. काय बाई निर्लज्ज असते ते लोक. काम करत आहे. 8 दिवस झाले मीच बघाले शेताकड. आता त्यांनी तंटा मुक्तीचे अध्यक्ष ना